नमस्कार, स्वाद परंपरेचा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात सोपी अशी कुरडई, रव्याची कुरडई। आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा देखील युजफुल वाटत असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर इथे तुम्ही बघू शकता 1 किलो मी रवा घेतलेला आहे। ते या 1 किलो रव्यापासून 50 ते 100 अशा कुरडया तयार होतील। आता सर्वप्रथम आपल्याला इथे लागणारे पाणी, तर इथे मी घेतलंय पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी। तर हे पातेलं देखील तुम्ही बघू शकताय किती मोठं आहे। तर 1 किलोचं प्रमाण आहे आपलं रव्याचं, तर त्याच अंदाजाने आपल्याला दुप्पट असं मोठं पातेलं, कारण की रवा आपला फुलणार आहे म्हणून आपण पातेलं देखील मोठं घेतलंय। आणि या पातेल्यातल्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे हा रवा। आता रवा देखील तुम्ही बघू शकताय, मी बारीक रवा इथे घेतलेला आहे। रवा स्वच्छ आधी करून घ्यायचा, म्हणजे चाळून वगैरे त्याच्यात काही माती रेती असेल तर ते बघून घ्यायचं आहे आणि मग त्या रव्याचा आपल्याला वापर करायचा। या पाण्यामध्ये मी रवा आता हा घालत आहे आणि हा रवा आपल्याला 3 ते 4 पाण्यानी स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकताय रव्यामध्ये भरपूर असा कचरा आलेला आहे। हा जो कचरा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता इथे दुसरं भांडं आपण ठेवलंय आणि ह्याच्यात आपल्याला हे पाणी ओतून घ्यायचंय। वरवरचं पाणी ओतायचंय। असं 3 ते 4 वेळेस आपल्याला करावं लागेल। आता हे पाणी आपण काढून घेतलंय, एक पाणी आपण बदललंय। आता दुसऱ्यांदा परत पाणी टाकायचं आणि रवा परत त्याच पद्धतीने धुवून घ्यायचा। आता दुसऱ्यांदा आपण रवा चांगला धुतोय। आता पुन्हा तुम्ही बघू शकताय ह्याच्यावर थोडा कचरा आलेला आहे। आता हे पाणी ओतून घेऊयात। ही स्टेप खूप महत्वाची आहे। आता शेवटी म्हणजे तिसऱ्यांदा आपण पुन्हा पाणी घालतोय आणि रवा स्वच्छ धुवून घेतोय। आता आपण हे पाणी ओतून देऊयात। तुम्ही बघू शकताय रवा आपला खूप छान स्वच्छ झालेला आहे। शेवटी आपल्याला रवा बुडेल असं भरपूर पाणी घालायचंय। दुप्पट तिप्पट पाणी आपण घातलंय, तुम्ही बघू शकताय। आता हा रवा आपल्याला 3 दिवसाकरता पाण्यात ठेवायचा। 3 दिवस आपण रव्यातलं पाणी नव्याने पुन्हा भरणार आहोत। तर आता ह्याच्यावर 3 दिवसाकरता झाकण घालूयात। आता रवा आपला चांगला भिजलेला आहे, तुम्ही बघू शकताय। खराब पाणी सर्व वरती आलेलं आहे, तर हे पाणी आपल्याला पुन्हा काढून घ्यायला लागणार आहे। इथे एक भांडं घेतलंय मी आणि त्याच्यात आपण हे पाणी ओतून घ्यायचंय। तर हे पाणी ओतत असताना ह्याच्यात रवा येणार नाही याची काळजी घ्यायची। रवा म्हणजेच तो आता खाली बसलेला जो आहे तो चीक आहे, तो ह्याच्यात येऊ द्यायचा नाहीये। फक्त सावकाश वरवरचं पाणी ओतून घ्यायचंय। गव्हाच्या कुरडईसारखा लाल ताम ह्याच्यामध्ये राहत नाही, त्याच्यामुळे ही कुरडई बनवायला खूपच सोपी असते। आता तुम्ही बघू शकताय सर्व वरचं पाणी आपण ओतून घेतलंय आणि हलकासा रवा यायला लागला होता, तर मी आता थांबलेले आणि हे खराब पाणी ओतून देऊयात। आता तुम्ही बघू शकताय हा उरलेला आहे, हा रव्याचा चीक आहे। आता या पातेल्यामध्ये आपल्याला चीक ओतून घ्यायचा आहे, म्हणजेच मोजायचा आहे। तर आपण हा चीक ह्याच्यात ओतून घेऊयात। पाऊण पातेलं चीक आपला हा तयार झालेला आहे। आता गॅसवर आपण एक पातेलं ठेवलंय, तर शक्यतो जाड बुडाचं पातेलं घ्यायचंय। जाड भांडं घेतलं तर चीक खाली लागत नाही। तर इथे आपल्याला पातेल्यामध्ये पाणी घालायचंय। जेवढा चीक होता त्याच्या निम्म आपल्याला पाणी घालायला लागणार आहे। तर इथे मी अर्ध भांडं पाणी घेतलंय आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची। पटकन उकळी येण्याकरता आपण ह्या पातेल्यावर एक झाकण ठेवूयात।
आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि या उकळत्या पाण्यातच आपल्याला इथे हे मोठं मीठ घालायचं. हे मोठं मीठ मी 1 चमचा घेतलेलं आहे. तर तुम्ही छोटं मीठ, बारीक मीठ घालणार असाल तर ते 2 चमचे घ्या. आता मीठ पूर्ण ह्याच्यात विरघळू द्यायचंय आणि मग आपल्याला इथे लागणार आहे हे एक लाटणं आणि हा मगाशी आपण केलेला चीक. हा चीक नीट हलवून घ्यायचा आहे आणि मग सावकाश आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे आणि मग लाटणं फिरवायचंय, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. ही प्रोसेस पटपट करायची आहे, पण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे हे विसरू नका, नाहीतर चीक पटकन खाली लागतो. सर्व चीक मी ह्याच्यात घालून घेतलाय आणि हा हटायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकताय चीक आपला अजिबात पातळ झालेला नाहीये. हे प्रमाण पाण्याचं अगदी अचूक आहे की जेवढा चीक घेतला त्याच्या निम्म तुम्हाला पाणी घ्यायला लागणार आहे. आता चीक थोडा तुम्हाला घट्ट जर वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं गरम पाणी देखील घालू शकता. खूप काही गरज नाहीये, पण मी थोडंसं अगदी वाफ भरण्यासाठी गरम पाण्याचा इथे वापर करत आहे. हे पुन्हा आपल्याला असं हाटून घ्यायचंय. हाताला थोडं पाणी लावून हातानेच हा चीक लाटण्याला लागलेला काढून घ्यायचा आहे. आता पुन्हा पाण्याचा हात केलाय आणि ह्या चिकाला आपण वरनं पाण्याचा हात लावायचा आहे आणि साईडचा जो पातेल्याला चिकटलेला चीक आहे तो हातानेच नीट करून घ्यायचा आहे ह्याच्यात मिक्स. आणि इथे एक झाकण ठेवायचंय आणि 7 मिनिटासाठी हा चीक वाफवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये झाकण काढून पुन्हा चीक हलवून द्यायचा आहे. तर आता यावेळेस आपण उलटण्याचा वापर करणार आहोत आणि चीक हलवून देणार आहोत. तुम्ही बघू शकताय चिकाला छान अशी वाफ भरत चालली आहे. चीक कुठेच खाली लागलेला नाहीये. साईडचा चीक देखील उलटण्याने असा सोडवून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचंय. ही प्रोसेस 2-2 मिनिटांनी करायची, म्हणजे असं एकूण आपण 7 मिनिट हे वाफवून घेणार आहोत चीक. चीक आपला चांगला शिजलेला आहे. बरोबर 7 ते 8 मिनिट झालेले आहे. 1 मिनिट मी जास्त ठेवलं होतं. मध्ये मध्ये चीक सारखा 2-2 मिनिटाला हलवून दिला होता, त्याच्यामुळे तो लागला देखील नाहीये. तुम्ही बघू शकताय आणि खूप पांढरा स्वच्छ असा रंग देखील आलेला आहे. आता चीक शिजला की नाही हे कसं ओळखायचं, तर इथे पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. पाण्यात थोडा हात बुडवायचा आणि हातावर चीक घ्यायचा आहे आणि तो असा गोळा होतोय का बघायचंय. तर गोळा चांगला होतोय म्हणजे चीक आपला चांगला शिजलेला आहे आणि चिकाला एक चकाकी देखील आलेली आहे, म्हणजेच चीक आता चांगला शिजून आपला तयार झालेला आहे. आता इथे चकलीचा मी सोऱ्या घेतलेला आहे, तर त्याला बारीक जाळी देखील शेवयांची लावलेली आहे. सोऱ्याला आतून तेल लावून घ्यायचंय. थोडंसं तेल लावलं म्हणजे चीक आतमध्ये चिकटत नाही. आणि आता ह्या चमच्याच्या साह्याने आपण चीक ह्याच्यात भरून घेऊयात. लागेल तेवढा चीक तुम्ही एखाद्या पातेल्यात काढू शकता, जेणेकरून बाकीचा चीक थंड होणार नाही. आता मी इथे प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे आणि या सोऱ्याच्या साह्याने आपण आता कुरडई काढायला सुरुवात करणार आहोत. बाहेरून आतल्या दिशेने आपल्याला वेढा घ्यायचा आहे. शक्यतो बारीक जाळीचाच वापर करा, म्हणजे कुरड्यांची तार एकसारखी येते. बाहेरच्या बाजूनी पुन्हा आपण वेढा घालून दुसरी एक कुरडई करून घेतोय. आणि मध्यम आकाराच्या कुरडया करायच्या, म्हणजे कमी तेलात देखील आपल्याला कुरडया तळता येतात. कुरडई मोठी झाली तर तेल सुद्धा आपल्याला भरपूर घ्यायला लागतं. आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या चिकाच्या देखील कुरडया बनवून घेणार आहोत. आता ह्या कुरडया तुम्ही 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्यात, जेणेकरून त्या वर्षभर 2 वर्ष टिकतील. कुरडया आता आपल्या चांगल्या कुरकुरीत वाळलेल्या आहेत.
आपण त्या 3-4 दिवस वाळवून घेतल्या होत्या. कुठेच आपण त्याच्यात सोड्याचा वापर केला नाही किंवा तेलाचा देखील वापर केलेला नाही. तरी देखील कुरडया आपल्या पांढऱ्या स्वच्छ आहेत, तुम्ही बघू शकताय. या कुरडया मी तुम्हाला तळून दाखवते. आता कढईत आपण इथे तेल गरम केलेलं आहे, त्याच्यात आपण ही कुरडई घालूयात. आणि तुम्ही बघू शकताय कुरडई आपली तिप्पट चौपट फुललेली आहे, अगदी दुधासारखी पांढरी स्वच्छ झालेली आहे. कुरडईची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि स्वाद परंपरेचा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.